शुभं करोति। हॅलो हॅलो किम्या ताई. मोहित, कसा आहेस? मोहित, किम्या ताई, मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. मला तुमच्या सोबत राहायचंय, इथे नाही राहायचं. बर, मी सांगे ना वृषाली काकूला. मी रोज आईला फोन करून सांगतो की मला इथून घेऊन जा, पण ती माझं ऐकतच नाही. घरच्या आठवणींनी मला खूप रडायला येतं. मला परत घरी यायचंय. आईने जर माझं ऐकलं नाही ना, तर मीच येईन एकटा, कुठली तरी एसटी पकडून. ए मोहित, असं वेड्यासारखं एकटं यायचा विचार नाही करायचा. हे बघ, मी वृषाली काकूला सांगेन तुला आणायला. विवेक, अरे आत्ताच मी ताईला फोन केला होता. मोहितची खूप आठवण येत होती ना, म्हणून फोन केला. तर ताई म्हणत होती मोहित तिथे नाहीये. काय? मोहित गावी नाहीये? आज सकाळपासून मला मोहितची खूप आठवण येत होती रे. ताईने काय सांगितलं? अरे ती सांगता सांगताच फोन कट झाला आणि आता लागत पण नाहीये. अगं लँडलाईन वरून. बरं तू सोड, मी करतो ट्राय. विश्वास, या लेखामध्ये असं लिहिलंय की ब्लड ट्रान्सफ्युजनच्या उपायाने ब्लड कॅन्सरचा रुग्ण दीर्घकाळ जगू शकतो. काही होप्स असतात. तसं असेल तर अरुण ऐक. अरे विश्वास, हे लेख लिहिणारे नामांकित डॉक्टर आहेत कॅन्सरचे. अरुण, तू धीर सोडू नकोस. विश्वास, किमयाच्या केस मध्ये होप्स आहेत ना रे? अरुण, अरे असं काय करतोस तू? लेट्स होप फॉर द बेस्ट. मी पण अनेक डॉक्टर्सशी बोलतोय, एक्सपर्ट ओपिनियन घेतोय. बघ, मी सर्व प्रकारचे प्रयत्न करीन, पण मला तुझी साथ हवी. तू असं गोंधळून जाऊ नकोस. तू सगळ्यात खंबीर म्हणून तुला सांगितलंय. अरे कसलं खंबीर मी काय राय. किंवा अशी कशी घेऊन आलीस तू त्याला? मोहित हरवला हे कळल्यापासून जीवात जीव नव्हता माझ्या. ऑफिसचं काम अर्धवट टाकून आले मी. मला न सांगता त्याला इथे घेऊन यायची काय गरज होती? का तू नको तिथे लक्ष देऊन त्रास देतेस? काकू, अगं मी त्रास देते? अगं, मोहितचा काल रात्री फोन आला होता. त्याला सगळ्यांची आठवण येत होती, म्हणून शशांक आणि मी फक्त भेटायला गेलो होतो, आणायला नाही. काकू, तुला जे काय ओरडायचं ते मला ओरड. परत येताना हा माझ्या मागे लागला म्हणून मी घेऊन आलो त्याला, किमया नाही. चल विवेक, निघते मी ऑफिसला. अरे काकू, एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? कसली? मोहित बाबा आलेत. मोहित बाबा आलेत म्हणजे आपलं घर पहिल्यासारखं हसायला खेळायला लागेल. मोहित बाबा लाडके आहेत सगळ्यांचे. त्याचे लाड करायचे, त्याला रागवायचे अधिकार उरले नाहीत बाबा मला. आता पूर्वीसारखी परिस्थिती उरली नाही. आणि घरातल्या भांडणाबद्दल तू त्याला काही सांगू नकोस, नाहीतर पटकन एखाद वेळेस बोलून जायचंस. आता तो 1000 प्रश्न विचारेल, त्याला काय उत्तर देणार आपण? आता मोहित बाबांनी बॉल टाकलेला, शशांक दादांनी मारलेला आहे, पण तो बॉल चौकातच. हळू रे. नेहा, तुला आठवतंय असेच आपण एकदा दुपारी क्रिकेट खेळत होतो आणि अचानक बाबा आले. तू मारलेला बॉल बाबांना लागला होता. अरे मला काय माहित, मला वाटलं ते कॅच पकडतील. ते आपल्या बरोबर खेळत नव्हते. मला वाटलं आपले बाबा सुद्धा या मालक सारखे कोंबडी पकड कॅटेगरीतले आहेत. चल बॉलिंग. अरुण काका, मोहित आजच आलाय ना गावावर, म्हणून आम्ही म्हणून इथे चौकात क्रिकेट खेळायचं. अंपायर शिवाय हा शशांक चीटिंग करतो, तुम्हाला माहित नाही का? मी होतो अंपायर. चला खेळूया क्रिकेट. आणि आता क्रिकेटचे महिलांचे सामने सुरू होत आहेत.